नमस्कार. ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बर्फाचे काय काय फायदे आहेत तुमच्या स्किनसाठी. तर स्किन ग्लोईंगसाठी, पिंपलसाठी, मॅच्युअर स्किनसाठी आपण बर्फ कसा वापरला पाहिजे. जर तुम्ही रोज बर्फ वापरला तर त्याचे काय काय फायदे आहेत. मध्ये ना कटरीना कैफचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये ती बर्फाच्या पाण्यात तिचा चेहरा घालते. तर ह्या व्हिडिओ नंतर हे बर्फाचं खूप जास्त बाहेर आलं आणि याच्या आधी बरेचशा लोकांना बर्फाचं काहीच माहित नव्हतं की रोज जर आपण बर्फ वापरला तर आपल्याला इतके फायदे काय होऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बर्फाचे फायदे सांगणार आहे. चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया. जर तुम्हाला पिंपलचे डाग येत असतील म्हणजे स्कार्स होत असतील तर जर तुम्ही बर्फ वापरला तर तुम्हाला पिंपलचे डाग येणार नाहीत. कारण जेव्हा आपण बर्फ लावतो तेव्हा पोर्स आपले टायटन होतात, पोर्स बंद होतात. त्यामुळे जरी तुमचा पिंपल फुटला किंवा पिंपल असेल आणि तुम्ही बर्फ वापरला तर तुम्हाला ना पोर्स टायटन झाल्यामुळे त्याचा काहीच डाग येणार नाही. नंतर तुम्हाला काही त्या डागांवर काही वेगळं करत बसायची गरज नाहीये. त्यामुळे तुम्ही रोज जर बर्फ वापरला तर तुम्हाला स्कार्स आणि डाग येणार नाहीत. जर तुमचा अंडर आय एरिया खूप जास्त सुजत असेल, डोळे खूप आत गेलेले असतील किंवा डार्क सर्कल असतील आणि जर तुम्ही बर्फ वापरलं तर तुमचे पफी आईज, डार्क सर्कल कमी येणार आहेत. जर खूप जास्त डार्क सर्कल असतील ना तर तुम्ही कॉफी करा, थोड्याशा पाण्यामध्ये कॉफी घ्यायची आणि ते पाणी तुम्हाला तुमच्या आईस क्यूबमध्ये घालायचं आणि तो आईस क्यूब तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर फिरवायचा. तर हे जेव्हा तुम्ही करता, तुम्ही एक 15 दिवस जरी ही रेमेडी केली तरी तुमचे जे डार्क सर्कल्स असतात ते कमी येतात. त्यामुळे तुम्ही ही रेमेडी करू शकता. जर तुम्ही खूप जास्त वेळ लॅपटॉपवर बसत असाल, काम करत असाल आणि डोळे खूप जास्त काळे होतात, पफी होतात ना, डोळे थकून जातात, तरी जरी तुम्ही थोडासा बर्फ जरी फिरवला डोळ्यांवर तरी खूप छान फ्रेश वाटतं. जर तुम्हाला नुसता बर्फ खूप जास्त गार वाटत असेल, ती सेन्सेशन जर तुम्हाला खूप जास्त वाटत असेल तर तुम्ही बर्फ तुमच्या नॉर्मल एका कॉटनच्या हँकीमध्ये वगैरे असं राऊंड करून तुम्ही तुमच्या डोळ्यांवर लावू शकता. तर ही देखील तुम्ही रेमेडी करू शकता तुमच्या पफी आईज आणि डार्क सर्कल साठी. तर ती कॉफीची रेमेडी नक्की ट्राय करून बघा, ती खूप इफेक्टिव्ह आहे. जर तुमची ऑइली स्किन असेल किंवा खूप जास्त तुम्हाला खड्डे असतील तर तुम्ही जर बर्फ वापरलं तर तुमचे खड्डे कमी येणार आहेत, पोर्स तुमचे टाईट होणार, स्किन टाईट होणार, त्यामुळे खड्डे तुमचे रिपेअर होणार, लार्ज पोर्स रिपेअर होणार. त्यामुळे सकाळ संध्याकाळ तुम्ही बर्फ वापरा. तुम्ही ग्रीन टीचा आईस क्यूब पण तयार करू शकता ऑइली स्किनसाठी. अजून एक बर्फाचा फायदा ऑइली स्किन, तेलकट त्वचेसाठी म्हणजे जर तुमची दर 2-3 तासांनी ना चेहरा खूप जास्त तेलकट होतोय तर तुम्ही जर रोज सकाळ संध्याकाळ बर्फ वापरता तर तुमच्या चेहऱ्याचा जो तेलकटपणा असतो तो कमी येतो. कारण जेव्हा आपण बर्फ वापरतो तेव्हा सगळी डर्ट, इम्प्युरिटीज आपली निघून जाती. आपले जे पोर्स असतात ते एकदम साफ होतात आणि ते टाईट होतात. त्यामुळे त्याच्यामध्ये परत खूप जास्त डर्ट जात नाही किंवा खूप जास्त असे खड्डे होत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला खड्ड्यांचा त्रास असेल, तेलकट त्वचा असेल, तुम्हाला खूप जास्त असे स्कार्स होत असतील तर ऑइली स्किनसाठी देखील बर्फ खूप बेस्ट आहे. ऑइली स्किनचा अजून एक फायदा म्हणजे तुमची स्किन ग्लोईंग राहते. जेव्हा आपण बर्फ फिरवतो तेव्हा तिथे ब्लड सर्क्युलेशन होतं, ऑक्सिजनचा फ्लो जास्त होतो, त्यामुळे ऑब्व्हियसली तुमची स्किन ग्लोईंग होते, सॉफ्ट होते. एकदा जरी तुम्ही बर्फ वापरला ना तरी तुम्ही बघू शकता की तुमची स्किन एकदम सॉफ्ट होते, आधीपेक्षा खूप जास्त सॉफ्ट होते. लगेचच एकदम सॉफ्ट होणार नाही पण थोड्या प्रमाणात तुमची स्किन सॉफ्ट, स्मूथ होते. जर तुम्ही रोज बर्फ वापरला तर तुमचं स्किन केअरचं ॲब्झॉर्प्शन पण चांगलं होतं. म्हणजे जे काही तुम्ही स्किनला मॉइश्चरायझर वापरता, ॲलोवेरा जेल वापरता, ती स्किन व्यवस्थितपणे सगळं न्यूट्रिएंट्स ओढून घेते आणि त्याच्यामुळे तुमचं जे काही स्किन केअर असतं ते इफेक्टिव्हली तुमच्या स्किनवर काम करतं आणि त्याच्यामुळे स्किन चांगली होते. त्यामुळे हा एक बर्फाचा फायदा आहे. जर तुमची मॅच्युअर्ड स्किन असेल, तुम्हाला रिंकल्स नको असतील किंवा रिंकल्स थोड्या आल्या असतील तर जर तुम्ही बर्फ वापरला तर तुम्हाला रिंकल्स, फाईन लाईन्स येणार नाहीत आणि जरी असतील तरी त्या कमी होतील. जसं मी तुम्हाला सांगितलं की बर्फ तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त टाईट बनवणार आहे आणि एकदा तुमची स्किन टाईट झाली की तुम्हाला रिंकल्स, फाईन लाईन्स हे काहीही येत नाही. त्यामुळे बर्फ तुम्ही मॅच्युअर स्किनला पण रिंकल्स, फाईन लाईन्ससाठी वापरू शकता. जर तुम्ही मेकअप करत असाल आणि तुमच्याकडे मेकअप प्रायमर नाही आहे पण तुम्हाला मेकअप प्रायमर वापरायचं आहे तर तुम्ही बर्फाला मेकअप प्रायमर म्हणून वापरू शकता.
बरेचसे जे मेकअप आर्टिस्ट असतात, जर तुम्ही दीपिका पादुकोण, आलिया भट्टचा मेकअप व्हिडिओ बघितला असेल तर ते ना मेकअप करायच्या आधी एक गार शीट मास्क किंवा बर्फ वापरतात. तर हे गार का वापरतात? कारण त्यांचा ऑइलीनेस कमी येतो, त्यामुळे त्यांचं फाउंडेशन खूप जास्त वेळ लॉंग लास्टिंग राहतं, ऑक्सिडाइज होत नाही, चेहरा काळा पडत नाही, फाउंडेशन आहे तसं राहणार आहे आणि त्यांचे पोर्स टाईट होतात, त्यामुळे त्यांचा जो बेस असतो म्हणजे तो एकदम स्मूथ राहतो. त्यामुळे जर तुम्ही बर्फ ॲज अ प्रायमर म्हणून वापरला तरी चालेल. तुम्हाला जर खूप जास्त वेळ तुमचा मेकअप टिकवायचा असेल तर बर्फ ॲज अ प्रायमर म्हणून नक्की वापरा. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल किंवा तुम्हाला रॅश येत असतील, सेन्सिटिव्ह स्किनला रॅश आणि रेडनेस खूप जास्त येत असतो, जर तुम्हाला असं काही झालं चेहऱ्यावर तर चेहऱ्यावर दुसरं काही वापरू नका, तुम्ही फक्त आणि फक्त बर्फ वापरा. जर तुम्ही बर्फ वापरला तर तुमचं इन्फ्लमेशन कमी होतो, जो रेडनेस असतो तो कमी येतो आणि जे काय तुमची ॲलर्जी वगैरे असेल ते देखील कमी येते. त्यामुळे जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर बर्फासारखं दुसरा साथी तुमच्या स्किनसाठी कोणच नाही. त्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनसाठी पण बर्फ खूप बेस्ट आहे. आता तुम्ही बर्फ कसा वापरू शकता? तर एक तर तुम्ही बर्फ डिरेक्टली वापरा, नाहीतर तुम्ही नॉर्मल कापडामध्ये बर्फ घेऊन तो तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता, नाहीतर बर्फाच्या पाण्यामध्ये तुम्ही तुमचा चेहरा घालू शकता. अशा तिन्ही वेजने तुम्ही बर्फ वापरू शकता. जर तुमचा ऑइली स्किन असेल तर तुम्ही ग्रीन टीचा बर्फ तयार करू शकता. जर तुम्हाला डार्क सर्कल्स असेल तर कॉफी घालू शकता. जर तुम्हाला स्किन ब्राईटनिंग हवी असेल थोडी तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू घालू शकता. तर तुम्ही असे वेगवेगळे फ्रूट्स ट्राय करू शकता. जर तुम्हाला खूप जास्त अजून ग्लो पाहिजे असेल तर तुम्ही सीझनमध्ये वॉटरमेलन घालू शकता किंवा काकडी घालू शकता. असे वेगवेगळ्या टाईप्सचे ना तुम्ही बर्फ करू शकता. म्हणजे हे घरच्या घरी तुम्ही DIY फेशियल तयार करू शकता फक्त बर्फाने आणि ह्याचे रिझल्ट्स आणि इफेक्ट्स ना खूप बेस्ट आहेत. जर समजा तुम्ही कुठे बाहेर जात असाल, कोणती पार्टी आहे, झटपट तुम्हाला लगेच तर तुम्ही फेशियल करू शकत नाही, क्विकमध्ये तुम्हाला 10 मिनिटात जर ग्लो पाहिजे असेल चेहऱ्याला तर तुम्ही हे झटपट आईस क्यूब वापरू शकता. तुम्ही ग्रीन टीचा आईस क्यूब वापरा, नाहीतर लिंबूचं वापरा, नाहीतर तुम्ही कोणत्याही फळांचा, काकडीचा, ज्या फळामध्ये पाणी असेल त्या फळांचा तुम्ही आईस क्यूब करू शकता आणि तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. तुमचं घरच्या घरी फ्रूट फेशियल होऊन जाईल, चेहरा तुमचा हायड्रेटेड पण राहत आणि हे बर्फाचे सगळे फायदे तुमच्या चेहऱ्याला मिळतील. तर बर्फाचे इतके सारे फायदे आहेत. हा बर्फ रोजच्या रोज नक्की वापरा. मार्केटमध्ये आजकाल आईस रोलर पण आलेले आहेत, त्यांनी देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हे वापरू शकता. आईस रोलर घेतलं तर बेस्ट राहील, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही तुमचं जे काही मिक्सचर असेल ते तुम्हाला पोर करायचं आणि तुम्हाला फ्रीजला ठेवायचं आहे आणि कधीही तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावर रोल करू शकता. तर तुम्ही अशा वेनी पण आईस क्यूब वापरू शकता. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ आईस क्यूब म्हणजे बर्फाच्या फायद्यांबद्दल. जर तुम्हाला काही शंका असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.